जर राम मंदिराचं उद्घाटन जर तोंडावर नसलं असतं तर या सरकारनं ट्रक चालकांसंदर्भात जो संप त्यांनी पुकारलेला होता तो मागे घेतला नसता आणि जो मोटार वाहन कायदा लागू केला होता तो सुद्धा मागे घेतला नसता, अशी सडकून टीका शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे। जर एखाद्या चालकाकडून अपघात झाल्यास चालकांना मदत न करताच पोलिसांना माहिती न देताच पळ काढला तर त्या चालकाला 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली। त्यामुळे हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आला होता। देशभरातल्या ट्रक चालकांचा संप मागे घेण्यात आलाय। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे। सामनातून म्हटलंय की देशाच्या राजधानीत ऊन, वारा, थंडीची पर्वा न करता त्याविरोधात रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या बळीराजाकडे राज्यकर्त्यांनी आधीच दुर्लक्ष केलं होतं, परंतु आंदोलक शेतकरी ठाम राहिल्यानं देशभरात त्यावरून विरोधी वातावरण झाल्यानं सरकारला अखेर ते तिन्ही काळे कायदे परत घ्यावे लागले होते। नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीएए बाबतही असंचही घडलं आहे। या कायद्याला देशभक्ती, हिंदुत्व देण्याचे भरपूर प्रयत्न मोदी सरकारनं केले, परंतु त्याबाबत सरकारला पुढे पाऊल टाकताच आलं नाही। आता नवीन मोटार वाहन कायद्यातील हिट अँड रन गुन्ह्यासंदर्भातील जुलमी तरतुदी मोदी सरकारसाठी गले की हड्डी बनल्या आहेत। त्यातून सरकारनं आपला श्वास तात्पुरता मोकळा करून घेतलाय। तथापि राम मंदिराचं उद्घाटन तोंडावर नसतं तर सरकारनं ही तात्पुरती माघार तरी घेतली असती का, हा प्रश्न आहे। ट्रक चालकांचं आंदोलन चिघळलं, त्यातून सामान्य जनता होरपळली तर त्याचे चटके राम मंदिर उद्घाटनाच्या राजकीय मनसुब्यांना बसतील। राम मंदिर सोहळ्याचा फोकस आपल्याऐवजी ट्रक चालकांच्या आंदोलनावर जाईल अशी भीती मोदी यांना वाटली असावी। त्यामुळेच 48 तासात या कायद्याला तात्पुरती स्थगिती देण्याची तत्परता या सरकारनं दाखवली आहे।